श्री स्वामी समर्थ. प्रत्येक गृहिणींसाठी व सुगृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. ड्रॅगन फ्रूटच्या छोट्या काळ्या बिया असतात. या बियामध्ये ओमेगा 9 व ओमेगा 3 असे फॅटी ॲसिड जास्त प्रमाणात असतात, जे हृदय व रक्तवाहिन्यांमधील होणाऱ्या रोगाचा धोका कमी करतात. या फळामध्ये व्हिटॅमिन डी हे जीवनसत्व असल्यामुळे त्वचा तेलकट होत नाही. आपण जर ड्रॅगन फ्रूटचे सेवन केले तर त्वचाही मऊ आणि टवटवीत होते आणि त्वचेवरील डेड स्किन कमी होते. टिप नंबर 2. दह्यात हृदयरोग, उच्च रक्तदाब व फुफ्फुसाचे आजार थांबविण्याची क्षमता आहे. रात्री झोप येत नसल्यास दररोज दह्याचे सेवन करा. झोपेची समस्या हळूहळू कमी होईल. उपयुक्त टिप आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 3. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आपल्या आहारात दहीभात खाणे आवश्यक आहे, परंतु दोन्ही वेळा दहीभात खाऊ नये. याचे सेवन मर्यादितच करावे. वजन वाढवायचे असेल तर दह्यात बेदाणे मिसळून खाल्ल्यास फायदा होतो. महिलांच्या कामी येईल अशी उपयुक्त टिप नंबर 4. चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी दह्यामध्ये टोमॅटोचा रस मिसळून 10 मिनिटे चेहऱ्यावर लावा. दररोज हा उपाय केल्याने तुम्हाला काही दिवसातच खूप चांगले परिणाम दिसून येतील. तर चेहऱ्यावरील डाग वांग घालवण्यासाठी तुम्ही ही टिप ट्राय करू शकता. टिप नंबर 5. लठ्ठपणा कमी करण्यासाठी. सध्या लठ्ठपणाचे प्रमाण खूपच वाढलेले आहे. अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे जेवणात ज्वारीचे सेवन केल्यास लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. तर ज्यांना पण लठ्ठपणा कमी करायचा आहे त्यांनी ही टिप नक्कीच फॉलो करून बघा. टिप नंबर 6. आजकाल अनेक महिलांना PCODचा त्रास जाणवत आहे. आहारात संत्र्याचा समावेश केला तर त्यांना हा त्रास नक्कीच होणार नाही, कारण संत्र्यामुळे महिलांच्या शरीराला आवश्यक पोषक मूल्य मिळतात. टिप नंबर 7. बदाम व बडीशोपचे सेवन करणे आयुर्वेदात खूपच उपयुक्त मानले जाते. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात बदाम व बडीशोपचा समावेश केला तर ते तुमच्या डोळ्याची कमजोरी दूर करते. तसेच बदाम व बडीशोपचे सेवन केल्याने रातआंधळेपणा दूर होईल. उपयुक्त टिप आवडली तर पटापट एक लाईक व शेअर नक्की करा. टिप नंबर 7. कांदा खाणाऱ्याचे कधीही पोट खराब होत नाही. कांदा हा पचनशक्तीसाठी खूपच चांगला असतो. प्रत्येकानेच लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची टिप नंबर 8. उभ्याने कधीही पाणी पिऊ नये. याने टाच कायमची दुखू लागते. टिप नंबर 9. इडलीचे पीठ चुकून पातळ झाले तर काय करावे हा प्रश्न पडतो. तर अशा वेळेस जाड पोहे आणि रवा मिक्सरमधून बारीक करून बॅटरमध्ये मिसळावा. यामुळे इडल्या छान जाळीदार आणि मऊ होतात. कामी येईल अशी टिप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टिप नंबर 10. 1 ग्लास कोमट पाण्यात मध आणि दालचिनी पावडर समान प्रमाणात मिसळून दररोज सकाळी पिल्याने शरीरातील चरबी कमी होईल. तर ज्यांना पण वजन कमी करायचं आहे किंवा पोटाची चरबी कमी करायची आहे त्यांनी ही ट्रिक्स फॉलो करू शकता. टिप नंबर 11. घरात झुरळ झाली असतील तर बेकिंग पावडरमध्ये थोडंसं तिखट टाका आणि हे मिश्रण झुरळ येतात त्या ठिकाणी टाका. यामुळे झुरळ घरातून बाहेर पळून जातील. टिप नंबर 12. नेहमी ताजे पाणी प्यावे. विहिरीचे पाणी फार चांगले. बाटलीबंद फ्रीजमधले पाणी अजिबात कधीही पिऊ नये. यामुळे शरीरास त्रास होतो. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 13. आयुर्वेदात कारल्याचे वर्णन रक्त शुद्ध करणारे म्हणून केले आहे. हे रक्तातील घाण आणि
हानिकारक गोष्टी काढून टाकण्याचे काम करते, त्यामुळे आपली त्वचा चमकू लागते. तर निरोगी शरीर राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये कारल्याचा नक्कीच समावेश करा. टिप नंबर 14. मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे मोसंबीचा रस पिल्याने त्वचा चांगली होते. टिप नंबर 15. गव्हाचा चीक किंवा गव्हाचा कोंब खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. आपल्या सर्वांची आवडती कांदा भजी तर आपण नेहमीच बनवत असतो, त्यासाठी खास टिप नंबर 16. कांदा भजी बनविताना भजी खूप तापलेल्या तेलामध्ये तळू नये. यामुळे भजीचा कलर काळपट येतो किंवा भजी काळपट दिसतात व कांदा करपून भजी कडवट देखील लागतात. टिप नंबर 17. तुळशीची वाढ चांगली होण्याकरिता मंजिरी फार दिवस त्याच्यावरती ठेवू नये. ती खुडून तिचा चुरा करून पुन्हा कुंडीतल्या मातीमध्ये टाकावा. मंजिरी खुडल्यामुळे आणि वरवरची पाने अलगद तोडल्यामुळे तुळशी अधिक बहरते व छान अशी फोफावते. तर तुळस चांगली येण्यासाठी ही ट्रिक्स ट्राय करा. टिप नंबर 18. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेत चमक येते आणि रंग सुधारतो. तसेच मिठाचे पाणी त्वचेच्या मृतपेशी काढून टाकण्यास मदत देखील करतात. टिप नंबर 19. मॉर्निंग वॉक केल्याने डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींना शुगर कंट्रोलमध्ये राहते. महिलांमध्ये आढळणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सरचा धोका मॉर्निंग वॉक केल्याने कमी होतो. तर महिलांना कधीही छातीचा कॅन्सर होऊ नये यासाठी ही टीप फॉलो करा. टिप नंबर 20. शरीरातील कुठलीही रक्ताची गुठळी झाली असेल तर त्या जागेवर आंबे हळद उगाळून कोमट करून लावल्यास रक्तप्रवाह सुरळीत होतो. सुंदर दिसायला प्रत्येक महिलेला आवडतं, त्यासाठी खास टिप नंबर 21. त्वचेवरची चमक गेली असेल तर चंदनाची पावडर आणि गुलाबजल एकत्र करून चेहऱ्यावर लावा. तेलकट त्वचेसाठी हा उपाय खूपच चांगला आहे. टिप नंबर 22. ज्यांना आधीपासूनच अस्थमा आहे त्यांनी रात्रीच्या वेळी चुकूनही सफरचंदाचे सेवन करू नये. यानंतर सफरचंद खाल्ल्यानंतर मुळा लगेच खाऊ नये. असे म्हटले जाते की सफरचंद खाल्ल्यानंतर लगेच मुळा खाल्ल्याने आपल्या त्वचेवरती पांढरे कोड निर्माण होतात. यालाच ल्युकोडर्मा असे म्हणतात आणि आपले सौंदर्य घालवण्याचे काम हे ल्युकोडर्मा म्हणजेच पांढरे डाग करत असतात. टिप नंबर 23. संत्र्याचा रस रोज पिल्याने रक्ताची कमी, डोळ्याची व हातापायाची जळजळ कमी होते. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टिप नंबर 24. दह्यामुळे रक्तशर्करेची पातळी योग्य राखली जाते. मधुमेह नियंत्रित राखण्यास मदत होते. मधुमेहामध्ये होणारी गुप्तांगाची खाज देखील यामुळे कमी होते. टिप नंबर 25. तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर दररोज दुपारी जेवल्यावर एक ग्लास ताकामध्ये ओव्याची पूड व सैंधव मीठ टाकून प्यावे. यामुळे पोट साफ होण्यास मदत होईल. निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे हजारो किंवा लाखो रुपये वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप किंवा किचन ट्रिक्स आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर देखील नक्की करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.